नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय ज्यामध्ये तब्बल 1800 प्लस रिक्त पदांची मेगा भरती जाहिरात भारी वाहन निर्माणी आर्म्ड व्हेकल्स निगम लिमिटेड या विभागामार्फत कनिष्ठ तंत्रज्ञ पदासाठी जाहीर करण्यात आलेली आहे. या पदासाठी 10वी पास आयटीआय होल्डर अप्रेंटिसशिप झालेले विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे. वयोमर्यादा या पदासाठी 35 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये एससी एसटी साठी 5 वर्ष सूट तर ओबीसी साठी 3 वर्ष सूट असणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. फक्त 300 रुपये फी देऊन ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा आहे. एससी एसटी महिला एक सर्व्हिसमॅन यांना कोणतीही फी लागणार नाही, त्यामुळे नक्की तुम्ही ते प्रयत्न करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीबाबतची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज मी या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, भारत सरकारच्या उद्यम रक्षा मंत्रालय यांच्या अंतर्गत येत असलेल्या भारी वाहन निर्माणी आर्म्ड व्हेकल्स निगम लिमिटेड या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत, ज्यामध्ये ज्युनियर टेक्निशियन म्हणजेच कनिष्ठ तंत्रज्ञ या पदाची ही पदभरती टोटल 1800 प्लस रिक्त पदसंख्येसाठी घेण्यात येत आहे. त्याची जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. तर जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील त्या पात्र उमेदवारांनी 4 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा. तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे. 1800 प्लस रिक्त पदसंख्येसाठी कनिष्ठ तंत्रज्ञ या पदाची रिक्रुटमेंट या ठिकाणी घेण्यात येत आहे. तर या ठिकाणी बघा, जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील त्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा. तर या ठिकाणी दिलेल्या सर्व सूचना वाचायच्या आणि या पदासाठी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. तर सर्व सूचना या ठिकाणी कशा प्रकारच्या आहेत त्याची माहिती मी थोडक्यात देतो. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जे उमेदवार अर्ज सादर करू इच्छित आहे त्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या कालावधीमध्येच या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. कोणत्याही शेवटच्या तारखेची वाट न पाहता दिलेल्या तारखेमध्ये तुम्हाला अर्ज सादर करून घ्यायचा आहे. त्यानंतर मॅन्युअल अप्लिकेशन, हार्ड कॉपी अप्लिकेशन अलाउ केली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. सर्व पात्रता, सर्व अटी या ठिकाणी आपण पूर्ण करीत आहोत याची सुनिश्चितता करूनच या पदासाठी तुम्हाला अर्ज सादर करून घ्यायचा. तर अशा प्रकारच्या या ठिकाणी काही सूचना आहेत, त्या सर्व सूचना वाचायच्या आणि या पदासाठी तुम्हाला अर्ज इथे सादर करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, ज्या पदासाठी हे रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे त्या पदाची नावे आणि त्यानुसार रिक्त पदसंख्या या ठिकाणी दिलेली आहे. टोटल 1850 जागा या ठिकाणी असणार आहे आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार किती रिक्त जागा आहेत याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर संबंधित जी काही पदे आहे मित्रांनो, ती आयटीआय होल्डर धारकांसाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आपले आयटीआय पूर्ण केलेले आहे आणि ज्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप या ठिकाणी पूर्ण केलेले आहे, असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. आणि काही जे ट्रेड आहेत ती 10वी शिक्षण पात्रता झालेल्या उमेदवारांकरता सुद्धा या ठिकाणी असणार आहे. त्याची माहिती आपण या ठिकाणी पुढे बघणारच आहोत. शिक्षण पात्रतेमध्ये कोणकोणती शिक्षण पात्रता या ठिकाणी लागणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा मित्रांनो, टोटल 1850 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर 1850 रिक्त पदसंख्येसाठी ही मेगा भरती कनिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी या ठिकाणी या विभागाकडून घेतल्या जात आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स कशा प्रकारचा लागणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी संबंधित ट्रेड जे दिलेले आहेत त्या ट्रेडचे तुमच्याकडे एनएससी, एनटीसी किंवा एसटीसी चे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर काही ट्रेड करता काही पदांसाठी 10वी पास शिक्षण पात्रता सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता, स्टँड अँड शॉर्ट ब्लास्टरसाठी 10वीची शिक्षण पात्रता येथे देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून 10वीची परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण केलेली आहे आणि ज्या उमेदवाराकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी शॉर्ट ब्लास्टिंगचा या ठिकाणी आहे, असे उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज या 15व्या पदासाठी सादर करू शकणार आहे. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियनचं जे रिझर्व्हचं पद आहे त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी 10वीची
शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल, मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी लोडिंग अँड अनलोडिंगचा या ठिकाणी लार्ज इंडस्ट्रीमधल्या या ठिकाणी तुमच्याकडे असेल, तर तुम्ही रिझर्व्ह पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी ऑपरेटर मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट म्हणून एक पद आहे, त्याच्यासाठी सुद्धा 10वी पास अशी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे. त्यासोबत ड्रायव्हिंग लायसन, हेवी व्हेकलचं लायसन किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी हँडलिंग क्रेन ऑपरेशनचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी सुद्धा अर्ज सादर करू शकता. ही 3 पदे या ठिकाणी सोडता बाकी सर्व जी काही पदे आहे मित्रांनो, ती ITI होल्डर धारकांसाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे ITI होल्डर धारकांसाठी आणि 10वी पास शिक्षण पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सरकारी नोकरीची संधी इथे उपलब्ध होत आहे. तर तुम्ही या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. आता तुम्ही म्हणाल हे NSC, NTC आणि STC काय भानगड आहे, तर सांगतो मी तुम्हाला. या ठिकाणी NTC म्हणजेच या ठिकाणी नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट आणि NSC म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. अशा प्रकारे NCVT अंतर्गत तुमचे जे मान्यताप्राप्त सर्टिफिकेट संबंधित ट्रेडमध्ये तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. मिनिमम 65% मार्क्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे. सर्व एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी बघता प्रत्येक कॅटेगरीमध्ये या ठिकाणी बघू शकता. SC ST OBC NCL PWBD यांच्याकरता 5 मार्क्सचं रिलॅक्सेबल या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे काही सूचना या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे पात्रतेबाबत. त्यानंतर वयाची अट कशा प्रकारची या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तर या ठिकाणी बघू शकता कमाल वयाची अट 35 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये SC ST साठी 5 वर्षाची सूट, तर OBC साठी 3 वर्षाची सूट या ठिकाणी असणार आहे. तर अपंग व्यक्तीसाठी 10 वर्षाची सूट या ठिकाणी वयामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर या पदासाठी वेतन कशा प्रकारचं असणार आहे, तर सुरुवातीला जे काही बेसिक पे या ठिकाणी देण्यात आलेले ते मिनिमम बेसिक पे 21,000 असणार आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्सेस, स्पेशल अलाउन्सेस, त्यानंतर ॲन्युअल इन्क्रीमेंट, अशा प्रकारे या ठिकाणी काही सुविधा असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता अदर बेनिफिट्स आणि अलाउन्सेस कशा प्रकारे असणार आहे. तर या ठिकाणी इन्शुरन्स प्रीमियम, कन्व्हेन्सेस, टेलिफोन फॅसिलिटीज यासाठी तुम्हाला पर मंथ 3,000 रुपये. त्यानंतर मेडिकल किंवा ॲक्सिडेंट इन्शुरन्स असेल तर 3,000 रुपये पर मंथ असणार आहे. त्यानंतर प्रोव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी, एक्स ग्रॅटिया पेमेंट, अशा प्रकारच्या काही अदर बेनिफिट्स एक गव्हर्नमेंट रूलनुसार तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. सुरुवातीचा जो काही बेसिक पे आहे तो तुम्हाला 21,000 रुपये पर मंथ या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे त्याची सुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे. तर सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी बघू शकता. ज्या उमेदवारांनी HVF यामध्ये एक्स ट्रेड अप्रेंटिसशिप केलेली आहे त्यांची एक शॉर्टलिस्ट तयार होणार आहे. त्यानंतर ज्या उमेदवारांनी OFB मध्ये एक्स ट्रेड म्हणून अप्रेंटिसशिप या ठिकाणी केलेली आहे त्यांची सुद्धा एक शॉर्टलिस्ट तयार केल्या जाणार आहे. त्यानंतर जे उमेदवार NTC NSC होल्डर आहे आणि जे उमेदवार नन NTC NSC STC होल्डर धारक आहे, म्हणजे ज्या उमेदवाराची 10वीची शिक्षण पात्रता या ठिकाणी आहे, अशा उमेदवारांची एक शॉर्टलिस्ट यादी तयार केल्या जाणार आहे या ठिकाणी शिक्षण पात्रतेनुसार. आणि या सर्वांची एक शॉर्टलिस्ट यादी तयार करून त्यांना ट्रेड टेस्ट करता या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे. जे उमेदवार ट्रेड टेस्टमध्ये या ठिकाणी पात्र ठरतील त्यांचीच निवड ज्युनियर टेक्निशियन या पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे. अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस बाबत माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर या पदासाठी कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी या विभागाची ऑफिशियल वेबसाईट इथे देण्यात आलेली आहे. तर या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. सर्व इन्स्ट्रक्शन वाचूनच तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन अप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे. दिलेली लिंक जी आहे मित्रांनो ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. सर्व सूचना वाचून तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. सर्व सूचनांची माहिती या जाहिरातीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करायची आहे त्याचा सर्व अपडेट्स माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली. कोणकोणती सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, तर बघू शकता ट्रेड सर्टिफिकेट या ठिकाणी नॅशनल अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुमचं ज्या ITI मध्ये जे ट्रेड या ठिकाणी तुमचा झाला आहे ते नॅशनल ट्रेडचं सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर 10वीची मार्कशीट, त्यानंतर कम्युनिटी सर्टिफिकेट, तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल ते कम्युनिटी सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही AWS असाल तर ते सर्टिफिकेट या ठिकाणी, तुमच्याकडे एक सर्व्हिसमॅन असाल तुम्ही तर ते सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, अशा प्रकारचे जे काही सर्टिफिकेट असणार आहे ते सर्व तुम्हाला कागदपत्रे ऑनलाईन अर्ज सादर करताना या ठिकाणी लागणार आहे. 2 MB या PDF फॉर्मॅटमध्ये ते तुम्हाला डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर अप्लिकेशन फी किती आहे, तर 300 रुपये अप्लिकेशन फी या ठिकाणी दिल्या गेलेली आहे. SC ST PWBD एक सर्व्हिसमॅन फिमेल यांच्याकरता ही फी एक्झॅम्प्टेड केलेली आहे. म्हणजेच या कॅटेगरीतील उमेदवारांकरता ही फी लागणार नाही. फक्त जनरल
ओबीसी कॅटेगरीसाठी ₹300 या ठिकाणी असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना जीपे किंवा फोनपेच्या किंवा वॉलेटच्या माध्यमातून तुम्हाला ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. तर अशा प्रकारे सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट तारखा इथे बघू शकता. 28 जूनपासून या पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. तर 19 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ट्रेड टेस्ट याच्या तारखा या ठिकाणी बघू शकता. सर्व 1 फेजमध्येच या ठिकाणी ही भरती प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहे. तर या सर्व तारखा इथे देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारची ही जाहिरात आहे मित्रांनो. टोटल 1800 प्लस जागांसाठी ज्युनियर टेक्निशियन पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी या विभागाकडून घेतल्या जात असून त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि याच पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.